रथसप्तमी हा सण भगवान सूर्यनारायणांना समर्पित आहे. माघ शुद्ध सप्तमीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव आपल्या तेजस्वी रथावर आरूढ होऊन उत्तरायणाची पूर्ण शक्ती प्रकट करतात असे मानले जाते. रथसप्तमीची पौराणिक कथा. पुराणकाळात राजा यशोवर्मा नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता. पण त्याला संतती नव्हती. अनेक वर्षे पूजा यज्ञ करूनही त्याच्या आयुष्यात आनंद नव्हता. एके दिवशी नारदमुनी त्याच्या राज्यात आले. राजाने आपले दुःख नारदांना सांगितले. नारदांनी त्याला सांगितले, माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणांची श्रद्धेने पूजा कर. या दिवशी रथसप्तमी व्रत केल्याने रोग, दारिद्र्य आणि संततीचा अभाव दूर होतो. राजाने नारदांच्या सांगण्यानुसार रथसप्तमी व्रत केले. सकाळी स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केले. 7 आकडीच्या पानांवर बसून पूजा केली आणि मनोभावे सूर्यस्तोत्र पठण केले. सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि राजाला वरदान दिले. काही काळातच राजाच्या आयुष्यात आनंद आला. त्याला पुत्रप्राप्ती झाली. राज्य समृद्ध झाले आणि प्रजा सुखी झाली. रथसप्तमीचे महत्त्व. सूर्यदेव हे आरोग्याचे अधिष्ठाता आहेत. या दिवशी सूर्यपूजेमुळे रोग, पाप आणि मानसिक त्रास दूर होतो. आयुष्यात तेज, ऊर्जा आणि यश प्राप्त होते. आजचा संदेश. जसं सूर्य रोज अंधार दूर करतो, तसंच श्रद्धा आणि विश्वास आपल्या जीवनातील दुःख दूर करतो. जय सूर्यनारायण, जय रथसप्तमी.